तुम्हाला सांगतो. सदाशिव, मैनावती, लोक गेला. सदाशिव आणि मैनावती आले. Call it back. Pan. Too short. Continue. तो सदा म्हणाला, बघ मैने, हीच ती पोरगी आहे जिने आपल्या पाठीत खंजीर खूप असलाय. मला मरणाच्या दारात नेऊन सोडलं हे नाही. इकडनं प्रताप बसलेला तो म्हणाला, मरणाच्या दारात म्हणजे? ती मैना म्हणाली, अहो ही एक नंबरची कायदेशीर आहे ही तुमची प्रिया. आधी गोड गोड बोलून आम्हाला बोलवलं आणि मग कुठल्या तरी अडगळीच्या जागी नेऊन सोडलं. शांताबाई म्हणजे जिचा मृतदेह तुझ्या गाडीत सापडला होता. पण शांताबाई आणि तन्वीचा काय संबंध? मदन आले इकडे, उभी राहिली येऊन समोर. पान अजून गेली नाहीये. पान प्रियाकडे रागात इकडे बघते. प्रियाकडे रागात बघितलं. पान प्रिया म्हणाली, ए मी आता तुझा जीव घेणं सायली. कुठल्या तरी वस्तीतली 4 लोकला स्थळकी गोळा केलेस तू. आता भयंकर चिडल्या. आणि माझ्या आईबाबांनी आक्रोश. टॉली चार्ज फास्ट. आणि माझ्या आई बाबांनी माझ्या पूर्ण आजींनी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. हे चोरटे सदा महिना त्यांच्या आजीची वंदना जाधव अगं 4 पैशांसाठी स्वतःलाही विकती रे लोक. पान आणि त्यांचं ऐकून तू माझ्या जन्माबद्दल शंका घेणार तू. टॉली बॅक. Rolling. And action. पण डीएनए टेस्ट मी आधीच केली होती. तन्वी घरी परत आली होती तेव्हाच. कंटिन्यू. अर्जुन म्हणाला, कुठलेही रिपोर्ट्स आपल्या मनासारखे मॅनिप्युलेट करण्यात तर प्रियाने पीएचडी केले सिनियर. पान प्रतिमा हत्याची जी खोटी डेड बॉडी आपल्याला मिळाली होती पान तिच्याशी सुद्धा प्रियाचा डीएनए मॅच झाला होता. अशी जादू प्रिया सहज करू शकते. पण मग माझा केस तुला कसा मिळाला? सायली म्हणाली, माफ करा प्रतिमा हत्या. त्या दिवशी तुमच्या केसांना तेल लावताना तुमचा एक केस हातात आला. तो मी तुमच्या नकळत माझ्याकडेच ठेवून घेतला. पान कंटिन्यू. अर्जुन म्हणाला, आणि हे तिन्ही सॅम्पल्स टेस्टसाठी देताना आम्ही प्रियासाठी एक ट्रॅप रचला. शांतामावशी नाही कोणती? प्रिया. संतोष म्हणाले ना? हो संतोष. हो ते माझं कोणाला वाक्य चांगलं आहे. सांगतो. ऍक्शन. अरे पुरावे द्यायला हे काय कोर्ट आहे का अर्जुन? आम्ही सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाच असता ना. सायली म्हणाली, पण त्याआधी प्रियाने बघता सगळा खेळ पाडून टाकला असता. आज ही गप्प आहे कारण ह्यातला एकही पुरावा तिला खोडून काढता नाही आला. पण फक्त आमच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही हिचा मुखवटा फाडायला निघालो असतो तर हिने प्रत्येक आरोपाचे चिंधडे उडवले असते. आणि म्हणूनच आम्ही हिचे सगळे गुन्हे उघड करण्यासाठी माझ्या मैत्रिणींची मदत घेतली. सगळ्या त्याचा फ्लॅश केला, कशा मैत्रिणींनी सगळं केलं. मी माझ्या मुलीच्या मायेसाठी तडफडत राहिले. ती मिळत नाहीये म्हणून स्वतःला दोष देत राहिले मी. आणि आता कळतंय ते नातंच खोटं होतं. अगं तुला प्रत्येक क्षणी हे माहित होतं की तू आमची मुलगी नाहीयेस, तरी सुद्धा आम्हाला खेळवत राहिलीस तू. काही दिवसासाठी कासेना पण तुला या घरामध्ये थारा दिला होता मी. असं कसा अंधळा झालो मी.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.